सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका अंत पार नाही लेखा 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 गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका अंत पार नाही लेखा 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 अंत पार नाही बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरी आनंद रे आनंद 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 गोळ्या तोरणे गुढिया तोरणे गोळ्या तोरणे गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करती कथा गाते गाणे करती कथा गाते गाणे कथा गाती गाणे करती कथा बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरी आनंद रे आनंद रे आनंद द्या नरनारी आनंद द्या आनंद द्या नरनारी आनंद द्या नरनारी तुका मने छंदे
हो ना. गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे येणे वेदी येली गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातो मुनेन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्ग
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, वसुदेव सुतं देव कंसचानुरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु, कैलासिराना शिवचंद्र मोळे, फलवेंद्र माता मुकुटे जळाळे, कारुण्य सिंधू भवदुःख हरे, तुझविन शंभो मज कोण तारे, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिते, त्याचे पाय माझे जिते, चक्रवती, त्याचे पाय माझे चिते, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम, मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम, वातात्मजवानरयोत्थ मुख्यम, श्रीरामदूतं शरणं प्रपते, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे, नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृती, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुझ्या लागलो सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकिया देवा, यावरी न करावा अभेरो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य पंचम वेद निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु, महान भगवत भक्त संत सम्राट देहू निवासी तुकोबारायाच्या गात्यातील आपल्या सर्वांच्या परिचयाचा, आपल्या सर्वांच्या पाठांतरातला 4 चरणाचा भगवंताच्या अवताराविषयी आनंद उत्सव विशद करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्यात तत्पूर्वी
वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे अल्पसा परिहार देणे. पुण्य पावन भूमी मौजे पांगरी या नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून श्री शिवशंकर शंभू महादेवाच्या यात्रेच्या निमित्त या यात्रेचं औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्याचं आयोजन आहे. आणि या सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा आणि या भागवत कथेसाठी हरिभक्त परायण ओम सतीताई कनोजवार यांच्या मुखातून आपल्याला गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी कथा जीवाच्या उद्धाराची आपल्याला श्रवण करायला मिळाली. खरोखरच पांगरी या गावाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. हा जल्लोष म्हणजे एखाद्याच्या घरचा नाही, कुठला परपंचिक कार्यक्रम हा नाही, तर हा जीवाच्या हिताचा आत्मकल्याण करून घेणारा कार्यक्रम जो या कार्यक्रमाचं आयोजन आहे ना, याला परमार्थिक कार्य म्हणावं. श्री शंभू महादेवाच्या यात्रेच्या निमित्त या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण व्हावं आणि वर्षामध्ये 8 दिवस तरी त्या भगवंताच्या कीर्तीमध्ये, भगवंताच्या कार्यामध्ये आपण सर्वांनी उडी घ्यावी. या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या थाटापाटामध्ये पांगरी या गावामध्ये हा जल्लोष होतोय. कार्य आणि कार्यक्रम वेगवेगळे, पण आजचा जी यात्रा आहे ना, एकच गाव असं पाहायला मिळालं महाराज आम्हाला. या यात्रेला तडजोड, यात्रा वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळी गावं सजवितात, नटवितात, ती पार पाडतात. पण पांगरी या गावची शंभू महादेवाची यात्रा याचं औचित्य साधून या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जयघोष अखंड हरिनाम सप्त्याची या ठिकाणी तडजोड लावली. याला दुग्ध शर्करा योग म्हणावा, दुग्ध शर्करा योग म्हणावा. समस्त गावकरी मंडळीच्या चरणी मी नारदाच्या गादेवरून मी वंदन करतो. गावकरी मंडळीच्या विचारातून ही मिळालेली सेवा मज पामरा काय थोरपण पायी जीवान पायी बरी का. तू महाराज सांगतात अधिकार नसताना सुद्धा अधिकार प्राप्त होतो त्याला भाग्य म्हणावं. अधिकार नसताना सुद्धा अधिकार प्राप्त होतो त्याला भाग्य म्हणावं. अनेक रती महारथी विद्वान या ठिकाणी आपली सेवा या ठिकाणी अनेक महाराज मंडळींनी केलेली आहे. आणि काल्याची प्रत्येक कार्यक्रमाचा कळस असतो आणि ते हा कार्यक्रम जो आजचा शेवटची सेवा आहे काल्याच्या कीर्तनाची, माझ्यासारख्या पामराला समस्त गावकरी मंडळीच्या विचारातून आदरणीय हरिभक्तपरायण हनुमंतराव पाटील सरपंच यांचा फोन आला आणि सांगितलं महाराज तुम्हाला सेवा आहे. मला वाटलं कधी मध्यंतरी असेल, पण ते डायरेक्टली त्यांनी सांगितले की तुमची काल्याची सेवा आहे. एका हाकेला हो देऊन या ठिकाणी येणं केलेलं आहे. त्या प्रीत्यत मी पुन्हा एकदा समस्त गावकरी मंडळीच्या माता भगिनीच्या माहेरचा सप्ताह म्हणून आवर्जून उपस्थिती त्यांची आहे. सर्व बाईलेकींच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या कार्यक्रमासाठी महाराज, या कार्यक्रमासाठी या माझ्या कीर्तन सेवेला मोलाची सहकार्य, मोलाचं साथ आहे महाराज. ज्येष्ठ गायनाचार्य हरिभक्तपरायण बाबूरावजी राहटीकर महाराज आपल्याला वंदन आहे. पांचाळ महाराज राहटीकर आपल्याला वंदन. रेगावकर महाराज आपल्याला वंदन आहे. चोपदार महाराज, सर्व भजन मंडळी, उत्कृष्ट असे गायक मार्कंडकर महाराज आपल्याला वंदन. हरी आत्माराम महाराज कवळे इळगावकर आपल्याला वंदन. विनेकरी पुंडलिकराव महाराज आपल्याला वंदन आहे. पहाऱ्याचे विनेकरी आपल्याला वंदन. समस्त गावकरी मंडळींना वंदन. गुणरत्न मर्दंगाचार्य धन्य माता पिता तयाची आहे. हरिभक्तपरायण मार्कंडकर महाराज आपल्याला, वैभव महाराज मार्कंडकर आपल्याला वंदन. आणि आपला हा जो कार्य गेल्या 8 दिवसापासून 8वा दिवस आहे, या दिवसाला प्रत्येकाने आठवायचं आहे. तसं आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी अतिशय सुंदर सेवा दिलेली आहे गेल्या 8 दिवसापासून, आपल्याला आठवण आपली लक्षातच राहील अशी सुंदर अशी साऊंड सिस्टीम कुठली आहे? पूर्णा येथील
सोळंकी साऊंड सिस्टीम पूर्ण आपल्याला नारदाच्या गादीवरून वंदन करतो. आपल्या 2 बोटामध्ये प्रत्येकाची खुटी आहे. हां का आपल्या 2 बोटामध्ये कोणाला कसं आकडायचं आणि कोणाला किती लांबवायचं आहे आपल्यामध्ये आहे. पण आपण शेव अतिशय चांगल्या देतात. गेल्या 7 दिवसापासून दिलात. आज सुद्धा तुम्हाला तो शेवट गोड करायचा आहे. आपल्याला सुद्धा नारदाच्या गादीवर वंदन. माझी सर्व मित्रमंडळी माता भगिनी आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि अभंगाच्या भावार्थाला सुरुवात आहे महाराज. गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. जगद्गुरु जगदवंद्य संत सम्राट देहूनिवासी तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून आनंद व्यक्त करतात. गोकुळातील झालेला आनंद उत्सव व्यक्त करतात. गोकुळामध्ये सुख झालेलं आहे महाराज. का झालेलं आहे? गोकुळातल्या सुखाचं वर्णन आहे. गोकुळामध्ये सुख आहे याच्या पाठीमागे एक कारण आहे. त्या सुखाला कारण आहे महाराज. दुःख असेल तरी त्याला कारणच आहे आणि सुख असेल तरी त्याला कारणच आहे. कारणाकारण कुठली बाब होऊ शकत नाही महाराज. मग गोकुळात सुख झालेलं तुकोबारायाने वर्णन केलं महाराज. आणि ते तुकोबाराय म्हणतात की गोकुळातील सुखाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्याला अंत नाही पार नाही एवढे सुख त्या गोकुळामध्ये झालेले आहे. त्या सुखाची खोली आणि उंची सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही. एवढं सुख झालं महाराज. त्याचं कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. का? त्याचं कारण एक आहे.
जगदीश्वर योगेश्वर सत्ताधीश परमात्मा श्री कृष्ण भगवंताचा अवतार गोकुळामध्ये झाला ना, गोकुळामध्ये झाला आणि गोकुळामध्ये भगवंत प्रगट झाल्या तो आनंद उत्सव गोकुळवासीने साजरा केला. त्याला कारण आहे महाराज की बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. नंदाच्या घरी भगवान कृष्ण आले महाराज, पण आनंद एका नंदाच्या घरालाच असावा ना, पण आनंद साऱ्या गोकुळाला झाला महाराज. त्याच्या पाठीमागं दडलेली महती आहे, दडलेली महती आहे. आणि हा आनंद व्यक्त करत असताना आनंद व्यक्त करण्याचे अनेक माध्यम आहेत, अनेक प्रकार आहेत महाराज आनंद व्यक्त करण्याचे. आनंद कोणी कसा व्यक्त करते, कोणी कसा व्यक्त करते महाराज. पण गोकुळवासियाने आनंद कसा व्यक्त केला तुकोबाराय सांगतात. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. का गोकुळामध्ये गुढ्या उभारल्या, कथा, नृत्य, गाणे, संगीत महाराज. या संगीतातून आनंद उत्सव साजरा केला. त्याचं कारण काय आहे महाराज, तर त्याचं कारण एक आहे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढी उभारण्याचं कारण काय महाराज, आपण पाडव्याला गुढी उभारतो. आनंद व्यक्त करण्याचं कारण काय महाराज, आज महादेवाची यात्रा आहे. आनंद व्यक्त साजरा करण्याचा आपल्याला वर्षाकाठी मिळालेला हा पर्व काळ आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलोत, उपस्थित आहोत. याला सुद्धा एक कारण आहे, ते कारण म्हणजे शंभू महादेवाची यात्रा. हा आनंद व्यक्त करण्याचा कारण आहे, दिवस आहे. तसा आनंद व्यक्त केला. गुढी हा तोरणे कशासाठी महाराज, तुकोबाराय म्हणतात बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी आले, प्रगट झाले, त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गुढिया तोरणे उभारलेले आहेत गोकुळवाशामध्ये. आणि ते का उभारले आहेत महाराज, मग त्यांना पाहिल्यावर गोकुळवासियांची अवस्था काय झाली ती अवस्था वर्णन करत असताना तुकोबाराय सांगतात. इथं समान न्याय म्हणतात, समान न्याय म्हणतात महाराज. इथं समान न्याय म्हणतात. तसं भगवंतांनी सूत्र लावलं आणि सांगितलं चला घेऊ अवतार. का पुरतो ही माझी दैते मातले फार सुरवर ग्राने सांगो येते. तर हा अवतार घेत असताना माझ्याने घेतला आणि ह्या 6 प्रकारातून एक परिपूर्णतम अवतार आहे तो माझा अवतार भगवंताचा. गोकुळामध्ये मथुरेत प्रगट झाला आणि मथुरेतून प्रगट झाल्या बालावस्था झाली आणि बालावस्था झाल्या आता कुठं ठेवावं अशी प्रक्रिया झाल्यानंतर माझ्या भगवंताने वसुदेवाला सांगितलं नंदाच्या घराला माया उपजली तेथे नेई मज आणि येते. काय म्हणलं महाराज, सांगितलं अवताराचं प्रयोजन अगोदरच असते महाराज. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री येत असताना त्याचं आयोजन अगोदरच असते महाराज. त्यांचं आयोजन नियोजन झाल्याशिवाय पंतप्रधान येत नाही, मुख्यमंत्री येत नाही. त्यावेळेस पित्याला सांगितलं वसुदेवाला येतात पिताश्री याची व्यवस्था अगोदरच लावली, तुम्ही त्याची काळजी करू नका. माया तिथे उपजली आहे गोकुळामध्ये, ती मला नेऊन तिथे ठेवा आणि तिला येऊन इथे घेऊन या, याचं अगोदरच नियोजन लावतं महाराज. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाचा डायरेक्ट येत नाही ना, माझ्या भगवंताचा अवतार सुद्धा तसा आहे, नियोजन प्रयोजन लावून आहे. आणि वाट बघणारी सुद्धा मंडळी आहे. जशी भक्त मंडळी वाट पाहत होती ना, जसा कार्यकर्ते जनता जशी वाट बघते ना माझ्या
पंतप्रधानाची आणि मुख्यमंत्र्याची तशी वाट पाहणारी सुद्धा होते महाराज. आणि हे पाहत असताना माझ्या भगवंतांनी सांगितलं की मला आता इथून उचला आणि गोकुळाकडे घेऊन चला. उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, उचलीला कमळापती. पायीच्या बंधन गळती, पायीच्या बंधन गळती, पायीचे भगवंताची महिमा आहे, अवताराची लीला आहे महाराज. ज्यावेळेस भगवंताला उचललं ना त्यावेळेस बंधनं तुटली, बंधनं तुटली महाराज. बंधनच राहत नाहीत. अरे बंधन एक दोन प्रकारचे आहेत महाराज. शारीरिक बंधन आणि भावनिक बंधन वेगळं. बंधनाचे प्रकार दोन आहेत. शारीरिक बंधन सुटल्या जाते, पण भावनिक बंधन तोडायचं असेल तर त्याला संतांची संगत आणि भगवंताचं नामस्मरण असावं लागतं. भावनिक बंधनातून माणसं सुटत नाहीत महाराज. आपल्या पुढे भावनिक बंधन पडले, भावनिक बंधन पडले मळ्यावर देव कळत नाही. ज्यांच्या घरी देव आला त्याला सुद्धा देव असं वाटलं नाही महाराज. का ते भावनिक बंधनामध्ये होते. अरे 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली, पण बंधन कोणतं पडलं? भावनिक पडलं महाराज. आणि हे बद्दल भगवंताला क्रिया करावी लागली. वसुदेवाने उचलला आणि थेट गोकुळामध्ये नेण्याचा प्रयत्न केला महाराज. जात असताना वाटेला गतिरोधक असतात महाराज. प्रवास करत असताना अनेक अडथळे सुरू झाले, पण या अडथळ्यावर मात करून जाणारा तो सद्भक्त भक्त होता. वडिलाच्या रूपात भक्त होता महाराज, आणि पुत्राच्या रूपात देव डोक्यावर असताना सुद्धा माझ्या वसुदेवाला एवढा त्रास झाला. जात असताना देव डोक्यावर आहे महाराज, देव डोक्यावर आहे, पण अडथळा समोर आहे. यमुना नदीने अडविलं महाराज, यमुना नदीने अडविलं. पाऊस धोधो सुरू झाला. पाऊस धोधो सुरू झाला की तिथं भावानी भावाचं धर्म पाळला आणि शेषाने फणा काढून वर अलगत माझ्या प्रभूला सहारा दिला, सहारा प्रभूला दिला. पण माझ्या वसुदेवाला मात्र यमुना नदी पार करत असताना यमुना नदी ही उतावीळ झाली महाराज. अरे सागराची पत्नी म्हणून यमुना नदीचा हे आहे ना महाराज, नातं आहे. नात्याचे वेगवेगळे प्रकार आहेत महाराज. यमुना नदी 2 नात्यामध्ये आहे, 2 नात्यामध्ये आहे. भगवंताशी 2 नात्यामध्ये आहे. पण ही यमुना नदी, अरे ही यमुना नदी वसुदेव जात असताना, अरे जात असताना ही अशी उतावीळ झाली भगवंताच्या दर्शनासाठी. का झाली महाराज? ती त्रस्त झाली होती. कालियाच्या विषयाने ती त्रस्त झाली. ज्याचं कोणी घेत नाही त्याला फार दुःख होते महाराज. ज्याचं कोणी घेत नाही त्याला फार दुःख होते. यमुना नदी होती, पाणी खूप होतं, पण जनावरे प्राणी माणसं कोणीच तिचं पाणी घेत नव्हते, कोणीच नव्हते. कोणी कुठं विचारणा गेलं की मासाची फार अवस्था बिकट होते. तसं यमुना नदीला वाटलं या कालियाच्या काळ्या झालेल्या पाण्यापासून, विषयाच्या पाण्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर आता संधी आहे. कोणती संधी आहे? भगवंत येत आहेत. मग त्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी ती उतावीळ झाली महाराज. भगवंताच्या दर्शनासाठी उतावीळ झाली. पण माझ्या वसुदेवाचं मात्र काय त्रास असेल महाराज? तो त्रास नाही, ती एक परिकाष्ठा, एक हे आहे, परीक्षाचा आहे महाराज, परीक्षाचा आहे. कुठपर्यंत, अरे कुठपर्यंत देवाला आपलंसं म्हणावं? आणि संकट काळामध्ये देव आहे आणि सुखामध्ये देव नाही. ज्याने सुखातही देव मानला ना त्याच्या पुढे संकट नाहीत. आणि संकट काळामध्ये सुद्धा देवाला कोणी सोडलं नाही ना महाराज, तो भक्त आहे. आणि ते भक्त जात असताना यमुना नदी गेली आणि भगवंतानं ओळखलं की आता माझ्या वडिलांची दशा होणार आहे. त्यासाठी माझ्या भगवंताने अलगत पाय दाखविला, चरण
भगवंताने ज्या वेळेस अंगुष्ठ दाखविला त्यावेळेस यमुना नदीने वाट दिली महाराज. यमुना नदीने वाट दिली आणि त्यावेळेसच एक सांगितलं, ह्या जे पाय दाखविला अंगुष्ठ दाखविला ना महाराज, त्याच वेळेस भगवंताने सांगितलं, जो कालियाने तुला त्रस्त केलंय ना त्याच कालियाच्या डोक्यावर याच पायाने तैतै नाचून त्याचा पराभव करून या यमुना नदीतून बाहेर काढेल आणि तुला याच्यापासून मुक्त करेल. हे वरदान यमुना नदीला माझ्या कृष्ण भगवंताने दिलं आणि कृष्ण भगवंताने देऊन वसुदेव गोकुळात आले. त्यावेळेस वर्णन करता असताना करतात अभंगाच्या परत गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये सुख भगवंत प्रगट झाले त्यावेळेसच झालं महाराज. सुख झाले याचा अर्थ आहे दुःखात होती का गोकुळवाशी? सुख कोणाकोणाला झाले? अरे सुख वसुदेव देवकीला झालं आणि सुख गोकुळाला झालं महाराज. याच्या पाठीमागचं कारणच एक होतं. त्याच्या पाठीमागचं एक कारण होतं, तो वृत्तांत कथा भाग आपल्याला सर्वांना माहीत आहे. सर्वांना माहीत आहे. हे ज्यावेळेस आकाशाची वाणी झाली त्यावेळेसच कंसाने निर्णय घेतला, वसुदेव देवकीचं लग्न लावलं. पण वसुदेव हा ज्ञानी असल्यामुळे त्यावेळेस सांगितलं की ज्यांचा एवढा थाटामाटामध्ये लग्न करून देतोस ना, त्यावेळेस आकाशवाणी झाली, तिच्याच उदरी येणारा तुझा वध करणार आहे. यावेळेस तो कंस सावध झाला आणि कंसाने सावध झाल्या झाल्या त्याच वेळेस तलवार काढून देवकी मातेच्या अंगावर जातात. त्यावेळेस पती धर्म पाळला वसुदेवाने आणि त्या ठिकाणी माता कंसाचा हात धरला आणि हात धरल्यानंतर महाराज काय सांगतात, अरे बाबा तुला त्रास कोणामुळे आहे? त्रास कोणामुळे आहे? तुला कोण मारणार आहे? देवकी मारणार आहे का? नाही. तिच्या उदरी येणारा जो आठवा आहे ना तो मारणार आहे ना. मग त्याच्यासाठी तुला स्त्री हत्येचं पातक तुझ्या डोक्यावर बसेल. त्यासाठी असं कर तू की बाबा मी माझी जेवढी संतती होईल तेवढी संतती तुला मी सुपूर्द करतो, म्हणून माझ्या देवकीला जीवदान दे. त्यावेळेस वसुदेवाच्या सांगण्यावरून देवकीला जीवदान दिलं महाराज. आणि देवकीला जीवदान दिल्यानंतर त्याने कारागारामध्ये टाकलं. कारागारामध्ये टाकल्यानंतर 7 अवतार पण झालं. 7 अवतारापर्यंत झाल्यानंतर महाराज कसं झालं हे तिथून येणार होतं, पण गोकुळात सुख काळ झालं. हा वृत्तांत मला पूर्वी सांगता येत होता. हा वृत्तांत मला पूर्वी सांगता येत होता महाराज. पण एक सुख सांगतोय, ज्यावेळेस तिथं दुःख होतं ना, या सुखाला कारणीभूत काय आहे, इतिहास त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, हा वृत्तांत मला पूर्वी सुद्धा सांगता येत होता. गोकुळा मथुरेत अवताराला येण्याच्या अगोदर सुद्धा. पण त्याच्या पाठीमागं कारण आहे महाराज. गोकुळातच सुख नाही, मथुरेत सुद्धा सुख झालं. मथुरेत ज्या वेळेस प्रगटला ना भगवान, त्याची व्याख्या एकाच एक आहे. 7ला 7 नाही महाराज, 6 मारले. 7वा गेला आणि 7वा गेल्यामुळं 8वा कुठे आहे तो गोकुळात वाढतो. गोकुळात वाढतो तर का वाढतो महाराज, याचं कारण सांगत असताना सांगितलं की गोकुळामध्ये सुख झालं. कशामुळे सुख झालं तर आता आमचा तारणहार
या ठिकाणी आला. महाराज कोणाचा म्हणावं, वसुदेव देवकीचा म्हणावं का नंद यशोदेचा म्हणावं? नंद यशोदेचा म्हणावं तर मथुरेमध्ये देवकीच्या अयोनी संभव, आणि वसुदेव देवकीचा म्हणावं तर या ठिकाणी जाच कर्म जिथं केला ना, नाळ कापलं तिथं, ही नाळ कापल्याची क्रिया. महाराज मथुरेतून भगवंताला गोकुळामध्ये येता येते, तर या ठिकाणी मोहिनी रूप योगमायेनं केलेलं कार्य आहे की सर्वजण मरू लागलं. या ठिकाणी हा नंदाचा आहे, यशोदेचा आहे, आणि हा आनंद सर्व गोकुळामध्ये झाला, गोकुळवासियांना झाला महाराज. आणि तो आनंद का झाला? बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. त्याचं कारण एकमेव होतं की नंदाच्या घरी बाळकृष्ण भगवंत प्रगट झाले आणि त्याचा आनंद नर नारीला सर्वांना झाला महाराज, सर्वांना झाला, गोकुळवासियांना झाला. गोकुळ होतं, द्वापार युग होतं महाराज. गोकुळ कशाला म्हणावं? गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे समूह. गोकुळाचा अर्थ आहे गो म्हणजे इंद्रिय आणि गोकुळ, कुळ म्हणजे समूह, इंद्रियाचा समूह म्हणजे गोकुळ. ब्रह्मांड गोकुळ आणि गोकुळ म्हणजे नगरी. गोकुळात आपलं घर कुठं आहे शोधावं, गोकुळात आपलं घर कुठं आहे शोधावं. आणि आपल्या घरात येणारा भगवंत कुठे आहे तो कळाला ना. महाराज म्हणतात तैसा
हृदयाते मी रामो असता सर्व सुखाचा आरामो का परी विषया परी. हृदयामधलं घर कळावं आणि घरातला भगवंत कळावा, याला गोकुळ म्हणावं. ह्यो जे याला कळाला ना त्याला आनंद झाला, त्याला सुख झालं. महाराज सुखाचे प्रकार अनेक आहेत, विषय सुख आणि परमार्थिक सुख. विषय विषयाचा पडी पाडो, गोड परमार्थ लागे कडो. विषय तो गोडो जीवासी झाला. नको ते जर गोड लागलं आणि नको ते जर आम्हाला चांगलं वाटू लागलं महाराज की आपली कुठंतरी गपलत होते. म्हणून ज्ञानोबाऱ्याने सांगितलं की विषय विषयाचा पडी पाडू. हे सुख आम्हाला आनंद देऊ शकेल का? नाही. हे सुख आम्हाला प्राप्ती करू देऊ शकेल का भगवंताची? नाही महाराज. मग याच्यापेक्षा जर बाजूला यायचं असेल तर तैसा हृदयाते महाराज या गोकुळातला भगवंत शोधला पाहिजे. आणि त्याच्यासाठी महाराजांनी सांगितलं की परमार्थिक जर सुख घ्यायचं असेल, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा. पंढरपूरचा पांडुरंग आहे. सुखा लागी करेशी तळमळ तरी तू पंढरीशी एक वेळ. का सुख जर पाहिजे असेल सुख रोपोशी. तुका म्हणे माझे हेची पाहिन श्रीमुख आवडी. अरे सुख का झालं? माझ्या भगवंताचं दर्शन त्याला घडलं बाल अवस्थेमध्ये, भागवत अवस्थेमध्ये. आणि काय करावं महाराज? अरे काल्याच्या कीर्तनाचा नेमच आहे. आजच्या दिवसामध्ये आम्ही काय उच्चारण करावं तर ते सांगत असताना सांगतात काय करावं आम्ही? चरित्र ते उच्चाराये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणून गोकुळामध्ये भगवंतांनी जी लीला केली, जे कार्य केलं ना महाराज, ते कार्याचं वर्णन उच्चार आहे माझ्या भगवंताच्या, कृष्ण भगवंताच्या अवताराचा उच्चार आहे महाराज. आणि माझ्या राम अवताराचा आचार आहे. आचार कोणाचा करावा? माझ्या रामाचा. आणि उच्चार माझ्या श्रीकृष्णाचा करावा. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात जे जे लीला झाल्या ना महाराज, ते लीला धावत्या ओघात सांगण्याचा प्रयत्न आहे. धावत्या ओघात सांगण्याचा प्रयत्न आहे महाराज. का आनंद झाला? का सुख लागलं? का ज्या महाराजाचं दर्शन झालं ना, ज्या भगवंताचं दर्शन झालं त्यावेळेस ते सुखरूप झाल्या. आणि त्यावेळेस महाराज म्हणतात राजस सुकुमार रवी शशिकळा. त्या भगवंताचं रूप बघितल्यावर महाराज विदेहाची अवस्था विधेय होते. आवडे हे रूप पाहता लोचन. तुमचं आमचं भाग्य आहे महाराज, आपल्याला सगुण रूप पाहायला मिळालं. त्या अगोदर भगवंताचे रूप आहेत. 2 रूपे आहेत महाराज, एक निर्गुण निराकार, दुसरं सगुण साकार. पण आम्हाला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गोकुळामध्ये माझ्या भगवंताचं सगुण साकार रूप आहे. मग ते रूप काय असेल? सावळे रूपडे सोरते चित्ताचे. सावळे रूपडे सोरते चित्ताचे. सावळे रूपडे हे रूप भगवंताचं कोणतं आहे? सगुण साकार आहे. आणि याच्या अगोदर भगवंताच्या रूपाचं वर्णन करत असताना सांगतात महाराज अव्यक्त ते आकारले
रूपाने गुणवंत. भगवंत का कोणता अवतार होता महाराज? पहिलं महाराज सांगतात भगवंत कसे होते पूर्वी रूपामध्ये. सगुण साकारात आलं म्हणून सर्वांना सुख झालं. त्याही अगोदरचं रूप जर वर्णन करत असताना महाराज करतात नाथ महाराज, पहिले कुठेच नव्हते काय, पहिले कुठेच नव्हते काय, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी. भगवा तेरे तेरे काय सांगतोय महाराज? सगुण साकार रूपाचं वर्णन सांगत असताना अगोदर ते निर्गुण निराकार कसं होतं याचं वर्णन केलं की या रूपाची तडजोड बसते महाराज. आपण सर्व विचारवत ज्ञानवंत आहात महाराज, असं सहकार्य अपेक्षित आहे. पहिले कुठेच नव्हते काय, पहिले कुठेच नव्हते काय, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अक्षय शून्यच होते पायी कानोबा तेरे ते तेरे. अरे भगवंता पहिलं कुठंच काही नव्हतं, पण तिथं एक माया उत्पन्न झाली आणि तिने एवढी खाती केली म्हणून भगवंताचं रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. भगवंत कसा होता? रंग नव्हता, रूप नव्हतं, काहीच नव्हतं महाराज. ते माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं. ते रूप कसं होतं? सुंदर ते ध्यान. ते कसं होतं महाराज? सांगत असताना महाराजांनी सांगितलं की बाबा हे निर्गुण निराकाराचं वर्णन करत असताना रंग नाही, रूप नाही, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही, रूप गुण वर्ण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरे पाहता पहाणे ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योती तेही होभे मूर्ते विटेवरी. पण त्याही अगोदर आपलं गोकुळातलं चरित्र वर्णन आहे महाराज. परमान आहेत त्याही अगोदर का सत्य ज्ञानानंद कुठंच काही रूप नाही, रंग नाही, असा आकार निराकार भगवंत होता. तो निराकार परमात्मा गोकुळामध्ये ज्या गोपिकींच्या गोकुळवासियांच्या नजरेला पडला ना, त्यावेळेस ते सांगतात की बाबा रूप पहा तालोचने सुख झाले. ज्ञानोबारायांनी केलं तीच अवस्था गोकुळातल्या गोकुळवासियांची झाली. महाराज आपण चित्रामध्ये माझ्या भगवंताचा फोटो बघा ना, चित्र किती सुंदर आहे महाराज, किती चित्र सुंदर आहे महाराज. चित्र सुंदर आहे का? खरंच चित्र काढणारा सुंदर असेल? चित्र सुंदर आहे तर अगोदर होतं का? मग धन्यता कोणाला द्यावं? चित्राला का चित्र काढणारा? मूर्ती सुंदर आहे का मूर्ती बनवणारा? मूर्ती सुंदर आहे हो, पण मूर्ती बनवणाऱ्याला धन्यता दिलीच पाहिजे ना. तसा निर्गुण निराकार ज्या भक्तांनी भगवंत तुमच्या आमच्यासाठी आणला ना, त्यांना धन्यताच आहे, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर महाराज, उपकार आहेत. म्हणून महाराजांनी नाम है तेरा तारनहारा हो की नाम है तेरा तारनहारा. का तुझं नाव आहे, नाम है तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. जमते काय? असो का भगवंता? अरे नाम तुझं तारणहार आहे, तुझी मूर्ती, तुझं चित्र, तुझं रूप एवढं सुंदर चित्रामध्ये आहे, तर तू किती सुंदर असेल. आणि ते कल्पना ज्याने केली होती महाराज, पण प्रत्यक्षात गोकुळामध्ये पाहायला बाळावस्थेत मिळाली, त्यांना एवढा आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर त्याचं एकच आहे महाराज की गोकुळातलं घर आणि घरातला मालक जो आहे ना माझा नंदराजा, नंदराजाच्याच घरी जन्माला या ठिकाणी म्हणतात. पण अवताराला प्रगट झाले भगवंत, म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. गावात एकाला पुत्र झाल्यावर पेढे खायला मिळतात, पण घरच्या एवढा आनंद उत्सव साजरा होतो का? नाही. पण तो द्वापार युग होतं महाराज, हे कलियुग आहे. ते द्वापार युग होतं, हे कलियुग आहे महाराज. पण ह्या आनंद उत्सव साजरा करत असताना ही बातमी कंसाच्या कानावर गेली. काही जणांना सुख वाटलं महाराज येण्याचं,
काही जणाला सुख वाटलं येण्याचं, पण कृष्ण भगवंताचं अवतार प्रगट त्या ठिकाणी झाले म्हणून सांगितलं होतं. मला काय महाराज योगमायने सांगितलं होतं महाराज कंसाला, तुझा वैरी गोकुळात वाढतो. ही बातमी कंसाला कळाली. त्यावेळेस महाराज सांगतात, कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. काही जणाला सुख झालं महाराज, पण काही जणाला पोटसूळ उठलं. काही जण सुखी आहेत महाराज, आनंदी आहेत, पण काही जणाचे चेहरेच पडले. काही खरं नाही गडे, आता काही खरं नाही. आलं की म्हणलं आपण खूप प्रयत्न केला. किती प्रयत्न केला? 7ला 7 मारण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी अरे इतरांना संपवण्याकरता माणसं कधी स्वतः संपून जातील काही कळत नाही महाराज. अनेक कंसाने युक्ती केल्या, संपवण्याचा प्रयत्न केला महाराज, पण तो एक कृष्ण भगवान होता, तो एक लीलाधारी ब्रह्मांडाचा मालक होता, तो संपला नाही. अरे गोकुळवासियांना सुख झालं, पण दुष्टाला मात्र चळकाप सुटला, थरकाप सुटला. आता आपलं काही खरं नाही असं म्हणल्या महाराज असा आनंद उत्सव साजरा झाला. असा आनंद साजरा होत असताना कंस मात्र चिंतेत होता. चिंतेत झाल्यावर राजाच्या अवतीभोवती असतात महाराज. राजा का काळजी करता, का चिंता करता? पुतना मावशी आली. माझ्यासारखी असताना तुम्हाला काय गरज आहे? अरे काय म्हणतात महाराज, चहा करता, चहापेक्षा कॅटली गरम. चहा आपण पितो, पोटातही टाकतो, तो चहा काही गरम वाटत नाही महाराज, पण त्या कॅटलीला हात लावा ना, ती चरकुण्या पळते कॅटली. तसं आजूबाजूच्या लोकांचं झालं. तेव्हा पुतना मावशी म्हणले की कंसा तुला काय गोर आहे? अरे तुला काही काळजी नाही, तुझ्या शत्रूला जाते आणि आता ठार मारते. म्हणून पुतना गोकुळात आली महाराज. पुतना कोणतं? पुतना आली मावशीच्या रूपात आली. आणि ज्या घरी कृष्ण भगवंताचा अवतार आहे ना, त्या घरी पाळण्यात खेळत असताना पुतना आली. आणि पुतना आल्यानंतर यशोदा मातेच्या समोर आली आणि यशोदेला म्हणते, यशोदे यशोदे, एवढा आनंद झालेला मला सांगावं तरी, एवढं सुख झालेलं मला सांगावं तरी. यशोदा भरमीत झाली. माणसं कधी न ओळखीचे भेटले, तुम्ही आम्ही लई जवळचे, मला ओळखीलं नाही काय, तुम्ही आम्ही लई जवळचे, आम्हाला ओळखील्या नाही काय असं म्हणलं, ते माणूस काय म्हणते, समोरचा म्हणते आपण तुम्ही लई जवळचे आहोत, लई जवळचे आहोत. पण यानं विचार करते, हे कुठला असेल, कुठं भेटला असेल, हां कोण्या गावात भेटला असेल, ते विचार करते. बरं नात्यानं आपलं कोण असेल त्याला काहीच आठवत नाही महाराज. अचानक माणूस म्हणावं कधी न भेटलेला, तुम्ही आम्ही लई जवळचे, तुम्ही आम्ही लई जवळचे. अशी अवस्था माझ्या यशोदेची झाली. आणि यशोदेने सांगितलं आपलं नातं काय म्हणजे तुझी बहीणच. कोणती बहीण असेल कोणती तरी, पण मावस बहीण, बहीण अनेक बहीण आहेत, अनेक नाते आहेत महाराज. का? कंसाला शब्द दिला होता, तिला फक्त कृष्णाला विष पाजवायचं होतं. का पाजवायचं होतं? वामन अवतारामध्ये बळीराजाची रत्नमाला होती, तिची अपेक्षा होती की असं बाळ जर मला झालं असतं तर. त्यावेळेस म्हणजे तुला थोडा वेळ आहे, भगवंताने सांगितलं तुला थोडा वेळ आहे. पण जी तिथं अपेक्षा होती त्या रूपात आली नाही महाराज. माणसाजवळ आल्यावर कोण्या रूपात येतील काही सांगत येत नाही. पुतना मावशी म्हणून आली, पण काय घेऊन आली? पुतना मावशी आली म्हणून काय घेऊन आली? विष घेऊन आली महाराज. दूध किंवा अमृत घेऊन आली का? नाही, विष घेऊन येणाऱ्याची सुद्धा दखल घेणारा माझा भगवंत आहे. काय आईनं लावलंय म्हणला माझ्या कृष्ण भगवान. किती वेळ बोलत बसेल म्हणला तिला, हां त्या पुतना मावशीला किती वेळ बोलत बसेल. मी किती वर्षापासून नाही, युगापासून वाट बघतो म्हणला, युगापासून वाट पाहत आहे, मला केव्हा झोपलंय म्हणले. आता ते यशोदा माता काय सांगितली, आता बाळकृष्ण झोपला म्हणल्याबरोबर कृष्ण भगवंताने सांगितलं, आई तुझ्यासाठी झोपलो असेल, पण पुतना मावशीसाठी मी झोपलो नाही. पुतना मावशीसाठी मी झोपलो नाही. अरे मी झोपतच नाही, मी ज्यांची वाट बघतो ना की ती यावेत अशी अपेक्षा माझी होती, आणि ती आली. आता तिची इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून कृष्ण भगवंतांनी पाळण्यातूनच ठाव फोडला. आणि ठाव फोडल्यावर पुतना मावशी म्हणते, यशोदे असं का बोललीस मला, असं का बोललीस, झोपला म्हणलीस, ते तर जागरूक आहे. त्यावेळेस यशोदा मातेनं आणलं आणि पुतणेजवळ दिलं. पुतणेजवळ दिल्यानंतर एक वेळेस भगवंतानं पुतणेकडे बघितलं, आणि त्यावेळेस पुतणेकडे बघितल्यानंतर तिचं कार्य तिनं सुरुवात करायला केली. आता माझ्या हातात आलास, आता तुझं काही खरं नाही असं ज्या वेळेस पुतना म्हणते ना, त्यावेळेस पुतणेनं स्तनाला लावलं महाराज, स्तनाला लावलं. आणि भगवंताने आपलं कार्य सुरू केलं. असं कार्य सुरू केलं महाराज, असं कार्य सुरू केलं. विहिरीवर 7.5 HP मोटर लावी तसं तिचं विष संपूर्ण प्राशन केलं. पाणी विहिरीतलं संपलं महाराज, पण मोटार बंद व्हायला तयार नाही, त्याला बंदच करायला जावं लागते.
हा मोटार बंद व्हायला तयार नाही. भगवंताची मोटारच बंद होईना गेली महाराज. मोटारच दूध संपलं, विष संपलं महाराज. विष संपल्यावर पूर्ण रक्तवाहिन्या बंद पडल्या महाराज. रक्तवाहिन्या सोडी सोडी रे विनंती केली. आता कोण कळाला? ज्याला संपविण्यासाठी आली होती ती स्वतः संपली महाराज. यातून एक जगाने आणि तुम्ही आम्ही संदर्भ घ्यावा. जे दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करतात ना ते अगोदर संपतात. अगोदर संपतात महाराज. अहो काय तुमचं आमचं जबाबदारीचं कीर्तन आहे, जबाबदारीची सेवा आहे. नारद्यागाच्या गादीवर उभा आहे, आज काल्याची सेवा आहे महाराज. नाहीतर बालाजी पाटलाला माहीत आहे, बालाजी पाटलाला माहीत आहे आपलं रणांगण धुवादार बॅटिंगचं. पण इथं जबाबदारी आहे. धुवादार बॅटिंग करायला थोडं वेगळं क्षेत्र पाहिजे. पण ही इथं नारदाच्या गादीवर हा अधिकार नसताना सुद्धा तुम्ही प्राप्त करून दिलात. आणि वेळेचंही बंधन आहे. लीला खूप वर्णन करायचे आहेत, खूप काही आपल्याजवळ होतं. पण महाराज ज्ञानवंत शुद्ध मंडळी महाराजासारखी समोर बसून आहे. मन वक्त्यानं काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं याला सुद्धा मर्यादा आहे. त्याला कीर्तन मर्यादा म्हणतात महाराज. कीर्तन मर्यादा म्हणतात. तुम्हाला वाटेल की महाराजाला हेच येते काय? काय हसवायचं जमणार, रडवायचं जमणार? हसवायचं रडवायचं कोणी भावनिक करून रडवालंय तर कोणी विनोद करून हसवालंय महाराज. पण काल्याची जबाबदारी आहे. हसविण्या रडविण्यामध्ये येळ गेला तर माझ्या तुकोबऱ्याच्या अभंगाचा तो अवमान आहे, माझ्या संतांचा अवमान आहे. म्हणून जेवढं चिंतन मांडण्याचा प्रयत्न आहे. आणि लई जर विनोद करून जाय गेलं, महाराजाला दुसरं काही जमत नव्हतं काय? हां अभंग पांगरीत महाराज दरे गावात, अभंग पांगरीत महाराज नांदेडनंच फिरायला आहे, अभंगाच्या जवळ नाहीच. अशी कोणाची अपेक्षा होऊ नये म्हणून जेवढे सद्बुद्धी भगवंत देईल त्या पद्धतीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. काल्याचं कीर्तन म्हणजे महाराज फार बुजुर्ग आणि विचारवंत मुरलेले ज्यांच्या बुद्धीचं दही झालं त्याला ही सेवा मिळाली. पण काय माझं परम भाग्य आहे की गावकरी मंडळींनी माझ्यावर प्रेम दाखवलं आणि या सेवेसाठी या ठिकाणी उभं केलं. का खरंच महाराज हे सांगत असताना सांगितलं की बाबा पुतण्याचा त्या ठिकाणी वध केला आणि तिला मोक्ष दिला महाराज. कृष्ण कोपोने ज्यासी मारे तो पावे ब्रह्मसाक्षात्कारी. याचा अर्थ जर आम्ही लक्षात घेतला ना, कृष्णाने ज्याला मारलं तो त्या मुक्ती प्रदान झाली, त्याला मोक्षच मिळाला महाराज. तुम्ही आम्ही तर किती भाग्यवान आहोत. भगवंताचं नामस्मरण करून सप्ता करून आपल्याला काला मिळतोय. हे गोपाळा एवढं भाग्य तुमचं आमचं आहे महाराज. भगवंताने काला केला. अरे जे मारतो म्हणून आली होती तिचा वध केला पण तिला मुक्तीच दिली. त्याला भगवंताची एक जे आहे ना महाराज वरदान म्हणावं, केलेली बोललेली बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. जसं बोलतात तसं चलायला महाराज माझ्या भगवंतांनी दिलेला युगात शब्द या द्वापार युगामध्ये पूर्ण केला. आणि द्वापार युगामध्ये पूर्ण केल्यावर कंसाला कळालं की पुतना मावशी गेली. कंसाला कळालं पुतना मावशी गेली म्हणल्यानंतर तिथंच एक सभेमध्ये उठला होता महाराज. हे राजाच्या आजूबाजूचे लय हो, तुम्ही कशाला लागता? आम्हीच पुष्कळ झाल्या म्हणणार आहे. हां तुमची गरज नाही, आम्हीच हा म्हणणार आहे. ये गेल्यावर तरी हुशार व्हावं. नाही ते दुसरंच उठलं. कंसा म्हणला तुझ्या शत्रूला मारायला काय बाईचं काम होय काय? म्हणलाय माझ्यासारखा मर्द लागते. म्हणला मर्द. हां तुला
तुला काय काळजी आहे म्हणला, एक गेलं तर काय म्हणला, कितीतरी तुझ्याजवळ अशा शक्ती आहेत म्हणला. मग एक उठला महाराज आणि एक उठल्यावर काय केलं महाराज, त्या राक्षसानं आपलं रूप बदललं. रूप बदलावं पण महाराज साधूच्या संताच्या वेशात जर येऊन काही करू लागलं की नाही महाराज, त्याची एवढी दशान फजिती कुठे त्रिलोक्यात सुद्धा कोणाची झाली नाही. महाबळ भट्ट नावाचा कागा बागारीचा मारिले बाळपणे अवघी दैत्य खाणे बुडावे, अवघी दैत्य खाणे बुडावे. कागा बागारीचा मारिले बाळपणे अवघी दैत्य खाणे बुडावे, अवघी दैत्य खाणे दुसरा प्रयोग आहे. कृष्ण भगवंताला संपवण्याचा दुसरा प्रयोग आहे महाराज. या महाबळ भट्टानं साधूच्या वेशात येऊन ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि यशोदा मातेच्या घरला आले. आणि यशोदा मातेच्या घरला आल्यानंतर यशोदे यशोदे तुझ्या बाळकृष्णाचं मला पंचांग बघायचं आहे. काय पंचांग, हे कसं आहे काय नाही. आपलं लेकरू घरी जन्मलं की आपण महाराजाकडे जाऊन पंचांग बघतो. ते कोण्या क्षेत्रावर नक्षत्रावर जन्मलंय, काय आहे त्याचं पंचांग, त्याची काय कुंडली आहे हे आपण महाराजाकडून बघतो ना. महाराजाकडे गेल्यावर महाराजांना सांगावं, पण महाराजाला न विचारता आलेला महाराज, काय महाराज न विचारता आलेला महाराज पंचांग घेऊन गाला. घेऊ काकत पंचांग घेऊन गाला. कोणाचं सांगतोय महाराज, जो ब्रह्मांडाचा मालक आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे, सूत्र ज्या जगाच्या हातात आहे ना, त्याचं पंचांग सांगायसाठी ओरिजिनल साधू नाही, डुप्लिकेट महाराजाला, डुप्लिकेट महाराज ओळखावं लागतात. महाराज साधू ओळखावे लागतात. म्हणून तर महाराजांनी म्हटलं, ऐसे कैसे झाले कर्म करोने. साधू ओळखावं, महाराज ओळखावं. महाराज आला, महाराज पंचांगण घेऊन. पंचांग घेऊन आला की पंचांगण कोणाचं बघतोय महाराज, ब्रह्मांडाच्या मालकाचं. आणि यशोदा मातेनं म्हणला, अतिथी देव भाऊ. आपली संस्कृती काय आहे, कोणी का असना कसा आहे का असना, पण आपलं काम होय त्याचा आदर सत्कार करणं यावं. त्याच्या हेतू काय आहे, त्याच्या येण्याचा हेतू काय असू द्या, त्याला नाही आपण काय म्हणावं, अतिथी देव भव. महाराज आलेत म्हणून महाराजाला पाय धुया पाणी दिलं, हात धुया पाणी दिलं. महाराज व्यवस्था केली, पाठ टाकला बसायला, पाटीला पाठ दिला, पाटीला पाठ, बसायला पाठ, पंचांगणाला पाठ दिला. महाराज असे पाटावर पाठ. महाराजाची व्यवस्था लय. महाराज आमच्या महाराजाची व्यवस्था काही कमी नाही रे महाराज, आमची व्यवस्था फार लय. आला बसला, बसल्यावर अगोदरच सांगितलं होतं महाराज यशोदा मातेला, पण हे दुसरा येऊन सांगायला सुरुवात केला. महाराज दुसरा येऊन सांगायला सुरुवात केलं. पंचांग बघितलं आणि महाबळ सांगायला सुरुवात करते, हे तुझ्या कुळाचा नाश करेल. इथपर्यंत बरं होतं महाराज, शेवटी कुळाचा इथपर्यंत बरं होतं. पण नाही म्हणला, हे मूळ नक्षत्रावर आलंय, हे तुझं काही ठेवणार नाही. अरे हे सांगत असताना मग याला पर्याय विचारला यशोदा मातेनं, पर्याय विचारला. महाराज धावत्या ओघामध्ये आहे, पर्याय विचारला. पर्याय विचारला महाराज, काय करावं महाराज म्हणले, काही नाही म्हणले, याला खोल खड्डा खण. जास्त वर्षाला झालेलं एकुलतं एक मुलगं, माता भगिनींना मी सांगतोय, कितीतरी वर्षाला आपल्या उदरी आलेली संतती त्याचं पंचांग बघून एखाद्यानं जर म्हणलं हे बरोबर नाही, मूळ नक्षत्रावर आहे, तुझ्या मुळावर आहे, तुझ्या पतीच्या मुळावर आहे, आणि याला मोठा खड्डा खंदून पुरून टाक, असं जर म्हणलं तर, असं तर म्हणलं तर काय वाटेल, काय वाटेल महाराज. कुठला होय महाराज, हे कुठला आलाय महाराज, कसले असो, पण संतती आहे ना महाराज, असं कोणाला आवडणार नाही. अरे याला तर आवडलंच नाही आईला, पण त्याच्या अगोदर भगवंतानं ऐकलं. महाराज पंचांग थोडं हेलपाट्या खायला म्हणले, पंचांगणाला नीट बघा नाही तर तुमची पंचायत होईल. पंचांग नीट बघा, तुम्हाला सांगता येणं झालंय, पण तुम्ही पंचांग बघायण्यासाठी आल्या नाही, खड्डा करण्यासाठी आल्या. अरे ज्याच्यासाठी खड्डा तुम्ही बनविला ना, अगोदर तुम्हाला त्या खड्ड्यात टाकणारा तो ब्रह्मांडाचा मालक आहे. महाराज भजन करा विठाला. याला खड्डा करून पूर म्हणल्यानंतर भगवंतांनी आज्ञा दिली. आता याची काय बघायची आहे म्हणजे, पाटाला आज्ञा दिली. हा म्हणले घ्या संधी साधून, आजच संधी आहे, पुन्हा नाही. उंच उडाला आणि डोक्यात बसला, पाठीचा पाठ. अरे बा म्हणला
आपला साथीदार एवढी संधी घ्यायला आहे तर आपण करावा म्हणून ते पंचांगाला ठेवला पाठवता ना, त्याने म्हणलं आपण कशाला थांबाव, तोही निष्ठला तोही लागला. आणि ज्याच्यावर बसला होता ना महाराज, ज्याच्यावर बसला होता ना त्याने म्हणलं आतापर्यंत बसला पाहुणचार झाला, पण आता तेही पाठी खाल्ला, बसलेला पाठ निघाला आणि जी बसलेली जागा होती त्याच जागेवर लागला महाराज, त्याच जागेवर लागला. आणि अशी प्रत्येकाने सेवा केली. मग घरामध्ये अनेक वस्तू असतात, मुसळ होतं, होता पैसा यासी पाट तोही उडाला जातो. पैसा यासी पाट तोही उडाला जातो. आडवी आली काटे नाही वाट पडाया, नाही अशी महाबळ भट्टाची अवस्था झाली महाराज, अवस्था झाली. लीला खूप आहेत महाराज. अनेक असुर आले, अनेक असुराचा नायनाट पराभव केला. वेळ जवळ येत आहे. अनेक असुरांचा नायनाट केला, अनेक असुरांना मुक्ती दिली महाराज. आणि मुक्ती दिल्यानंतर पुढे भगवंतानं कार्य सुरू केलं. ज्या गोपिकांचा अवस्थाना अनेक घरी भगवंतांनी चोऱ्या केल्या, अनेक गवळणीच्या घरी चोऱ्या केल्या महाराज. पण त्या चोरीला चोरी म्हणावं, अरे ते भगवंतानं चोरी केली, ती जर चोरी आमची झाली ना तर आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणतो कशाची चोरी केली, दह्या दुधाची लोण्याची चोरी केली, पण ते तसं नाही महाराज. चित्त चोरी नंदाच्या नंदने, चित्त चोरी नंदाच्या नंदने, तुका मन येणे करुणा ध्वज, तुका मन येणे करुणा ध्वज. चित्त चोरी नंदाच्या नंदने, चित्त चोरी नंदाच्या नंदने, तुका मन येणे करुणा ध्वज, तुका मन येणे करुणा ध्वज. चित्ताची चोरी केली महाराज, चित्ताची चोरी केली. चित्त चोरीला जायचं असेल तर आपलं चित्त भगवंताकडे वळवावं लागतं महाराज, आपलं चित्त भगवंताकडे वळवावं लागतं. काय चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. कोणाची चोरी करत नाही महाराज, कोणाच्या घरी जात नाही चोरी करायला. ज्याचं चित्त भगवंताकडे आहे, ज्याच्या डोळ्यामध्ये भगवंताचं रूप दृष्टीमध्ये आहे ना महाराज, त्याच्या चित्ताची चोरी करण्यासाठी भगवंत गेला. हरीने माझे हरीने चित्त विसरले. कशाचा विसर पडला तर काहीतरी मिळते महाराज. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. काही भगवंत जर मिळवायचं असेल तर आम्हाला परपंच बाजूला ठेवावा लागतो. आणि चित्त जर चोरीला जायचं असेल तर भगवंताकडे चित्त वळवावं लागते. आणि ते चित्त भगवंताच्या ठाई ज्याचं झालं ना त्यालाच महाराजांनी म्हणलेलं चित्त चित्त चोरी केलं. हे चोरी दही दुधाची चोरी तुमच्या आमच्यासाठी आहे, पण भगवंतानी जे चोरलं माझ्या ते चित्त चोरलं. आणि चित्त चोरण्यासाठीच गवळणी गोपिका होत्या महाराज. सद्भक्त मंडळी गोकुळामध्ये जन्माला आली होती आणि त्याच्यासाठी महाराजांनी सांगितलं अनेक खोड्या केल्या, अनेक खोड्या केल्या महाराज. हे काय सांगावं थोडक्यात कवळ सांगत असताना, हे गोकुळ चोरी करत असताना गोकुळामध्ये अनेक गवळणी त्रस्त झाल्या आणि त्रस्त झाल्यानंतर गवळण्याने ग्राण मांडायला सुरुवात केलं, ग्राण मांडायला सुरुवात केलं महाराज. यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसू धिंगाणा, पतीची दाढी माझी वेणी भुईची गाठ बांधोने, गाठ कोणाशी सुटे ना, यशोदे बाळ तुझा ताना. का एक चरित्र सांगण्याचा प्रयत्न आहे महाराज. जी गवळण म्हणते की तू माझ्या घरी येऊन बघ आता कशी चोरी करतोस, अशी ज्या गवळणीने म्हणलं ना, तिथलं आव्हान माझ्या भगवंताने स्वीकारलं. माझ्या घरला कसा येतोच म्हणलं, तिथं आव्हान स्वीकारलं महाराज. येतोच म्हणलं की भगवंत गेले महाराज, गेले ते गेले, आठवण राहावी म्हणून
रात्रीला गेले आठवण राहावी म्हणून पतीची दाढी आणि तिची वेणी एका जागी बांधली महाराज. एका जागी बांधली महाराज. ही गाठ कोण बांधली? ब्रह्मांडाच्या मालकानं गाठ बांधली महाराज. अहो तुमची आमची 7 सप्त फेऱ्यामध्ये महाराजानं ब्राह्मणानं गाठ बांधलेली सुटायला लवकर नाही, ते सुटूही नाही. हा विनोद करून कोणी म्हणतात ही गाठ सुटायला नाही, सुटल्यावर काय, पण त्याला मी त्याचा प्रयास करणार आहे, विपर्यास. ब्राह्मणानं बांधलेली गाठ सप्त फेऱ्यामधून आयुष्यभर टिकते, तर माझ्या भगवंताने बांधलेली गाठ कोणाला सुटेल काय महाराज? ज्यानं गाठ बांधली त्याला सोडावी लागते ना महाराज. प्रयत्न केला, दाढी आणि वेणी घरातल्या घरात दोघांचंच चालू लागलं. ही काय फजिती झाली? या वयामध्ये तुम्हाला सोबते काय? तुम्हाला या वयामध्ये सोबते काय? तुमच्या दाढीची आणि माझ्या वेणीची गाठ बांधलात, आता बाहेर लोक काय म्हणतील यांच्या याला संभ्रम तयार झाला. त्यानं म्हणलं पतीनं, मी कशाला बांधू, तूच बांधली असेल. तिनं म्हणते नाही तुम्हीच केलेलं हे कार्य आहे. असं म्हणल्यानंतर त्यानं कोणही बांधू म्हणले, असू दे, पण आपण प्रयोग केला. घरातले सगळे शस्त्र उडकिले महाराज. सगळे शस्त्र उडकिले. कापाया गेलं कापत नाही, तोडाया गेलं तुटत नाही, जाळाया गेलं जळत नाही महाराज. प्रत्येक प्रयोग केला. का केला? माझ्या भगवंतानं बांधलेली ती गाठ होती महाराज. आणि ही गाठ बांधल्यानंतर बघले, दार काढले, बाहेर आले, जगामध्ये बोबाट महाराज. पण झालं कसं? याच्यामध्ये गवळण होती उंचीला उंच, आणि पती होता खुजा महाराज. या पतीची दाढी तिची वेणी त्याचं तोंडच असं झालं महाराज, असंच घेऊन फिरू लागलं झालं. एवढी फजिती होती महाराज. भागवतकरांनी एका ठिकाणी वर्णन केलं महाराज. ते सांगत असल्यानं सांगलं, एवढी फजिती झाली. का झाली महाराज? तू माझ्या घरी ये, कसा येतोस, एवढंच तिनं आव्हान दिलं होतं. पण आव्हान कोणतं होतं? वरून बघायला गेलं तर विरोधाचं होतं, पण आतून बघायला तर प्रेमाचं होतं. आव्हान भगवंत माझ्या घरी कसा येईल हे आव्हान दिसायला विरोधाभास होता, पण मध्ये प्रेम दडलं होतं. फणसवरून टणक दिसते, ओबडधोबड दिसते, पण आत प्रेमाचा घर आहे महाराज. असं प्रेम जिथं आहे ना, प्रेमसूत्र दोरी तिकडे जातो. अरे प्रेम आहे. प्रेमाने माणसं जवळ करता येतात महाराज, प्रेमाने जवळ करता येतात. आणि हे प्रेमाची भाषा माझ्या भगवंतांनी ओळखली. आणि ते गाठ कोणाला सुटना गेल्यावर भगवंताकडेच जावं लागलं, सोडून घ्यावं लागलं महाराज. हे गवळणीचं झालेलं गोकुळातलं चरित्र आहे. हे गवळणीच्या घरी चोरी झाली, त्याच्या पुढचं भगवंतांनी कार्य केलं महाराज. त्याच्या पुढे कार्य केलं ज्याची आपण सर्वजण वाट बघतात ना, तो काला करण्याचा आठास माझ्या भगवंतांनी केला. आणि माझ्या भगवंतांनी करत असताना, डायरेक्टली सांगत असताना भगवंत सांगतात की रे बाबा, आता हे जे कष्टानं कमिवलेलं दही दूध आहे ना, हे कुठे जाते? चौकशी केली, हे कुठे जाते? ते गोपाळ म्हणले मथुरेला जाते. मथुरेला जाते म्हणजे कुठे जाते? आपल्याच विरोधकाकडे जाते. मग अरे आपल्या घरचं मतदानच विरोधकाकडे चले, मग याला कसं आवरावं? मग त्याने म्हणले, हे आपल्या एवढं कष्टानं केलेलं तिथंच जात असेल तर तुमची तब्येत अशी का? मित्र कोणाला म्हणावं? गोपाळ काला आहे महाराज, पण काल्यामध्ये मित्रत्व समजून घ्यावं. मित्र कसे आहेत? माझ्या कृष्ण भगवंताकडून मैत्री शिकावी. अगोदर दुसऱ्याला पोटभर खाऊ घालून आपण खात होता, पण आताचे मित्र असे आहेत, अगोदर सर्वांचे आपण खायचं, दुसऱ्याला उरलं काय न उरलं काय. आता आपलेपणा, याला काय म्हणतात? स्वार्थीपणा म्हणतात महाराज, याला स्वार्थीपणा म्हणतात. आणि हे सांगत असताना कृष्ण भगवंतांनी तसं केलं नाही. अगोदर ज्याला जे नाही ते देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी महाराज एक युक्ती काढली. अरे आजपासून आपण दह्या दुधाची तर चोरी केली, दही दूध खाल्लं, पण आता हे सर्व एकत्र करून आपल्या शिदोऱ्या बांधून, ज्या वेळेस गायी बांधतोत ना, गायी खेळू, गायी वळू, आपण खेळू, गायी वळू. आणि त्या ठिकाणी आपण यमुनेच्या वृंदावनामध्ये काला करायचा आहे ना आपल्याला. काला करायचा असेल तर दही दूधही गरजेचं आहे, आपल्या बांधलेल्या शिदोऱ्याही गरजेच्या आहेत. अशा शिदोऱ्या गोळा केल्या महाराज. आणि माझ्या भगवंताने गोपाळासोबत काला केला. गोपाळासोबत काला केला महाराज. आणि हे गोपाळासोबत काला करत असताना का काला केला महाराज? काल्याचं मर्म काय आहे? महाराज? ऊच नीच काही भगवान. काल्याचं महत्व एक मर्म आहे महाराज. कोण गरीब घरचा आहे, कोण श्रीमंत घरचा आहे, कोणाची भाजी किती चविष्ट झाली आणि कोणाची किती पातळ झाली हे माझ्या भगवंताने अक्रूराच्या कन्यापासून कधी बघितलं नाही. द्रौपदीचं पान घेतलं, शबरीची उष्टी बोरं खाली महाराज. हे काय म्हणतो? न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे
तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे. आणि हे वर्णन करत असताना ते भगवंताने सांगितलं कोणालाच कमी जास्त समजायचं नाही. आणि हा काला माझ्या भगवंताने केला, एकत्र केला, एकत्र करून काला केला महाराज. मथुरेत जायचं, दही दूध लोणी आडविलं, गोपाळांना खाऊ घातलं आणि मग जाऊन काला केला. आणि हा काला पाहून आज महाराज पांगरी हे गाव भाग्यवान आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. काला कोणालाही मिळत नाही. काला मिळवण्यासाठी भाग्य लागते आणि ते भाग्य माझ्या गोपाळांचं होतं. का तर खाऊ घालणारा जगाचा मालक होता, खाऊ घालणारा जगाचा मालक होता. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की त्या जगाच्या मालकाचं, ब्रह्मांडाच्या मालकाचं चरित्र या ठिकाणी उच्चारण करून इथे या ठिकाणी काला होतोय ना. तुम्ही आम्ही सुद्धा हे पांगरी गाव पांगरी नसून आजच्या प्रसंगी गोकुळ झालेला आहे. आणि या गोकुळामध्ये सुद्धा आज पांगरी या गावामध्ये गाला आहे महाराज. दिसायला लाई आहे, दही आहे, पण जीवतत्व आणि ब्रह्मतत्व म्हणावं आम्ही. आणि हरिनामाचा काल, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. भगवान संतांच्या विचारातला काला वेगळा, तुमच्या आमच्या विचारातला काला वेगळा, पण याचं ध्येय, याचे साध्य एकच महाराज. ते म्हणजे जीवाने भगवंताकडे जावं आणि एकरूप व्हावं. यासाठी त्याला काला संबोधलेला आहे. आणि हा काला बघून, हा काला पाहून वर्णन केलं महाराजांनी. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही. पांगरीतला काला पाहून वैकुंठात सुद्धा वर्णन केलं की वैकुंठात सुद्धा असा काला नाही. आणि त्याला काला जर घ्यायचा असेल तर कुठे यावं लागते महाराज? भूमीवर यावे लागते. आणि भूमीवर काला वर्णन करत असताना महाराज काही जणाला काय वाटलं, त्यांना वाटलं आपल्याला भाग्यात हे नाही आणि भाग्यात नाही म्हणून महाराज सांगतात स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. हा हेचवावी माझ्या जन्मजन्मीचा वार करे वारण तुझ्या संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार. चंद्रभागेचे स्नान तुका मागेचे दान पंढरीचा वार. मागणे ते प्रत्याय देशील तरी पाय पांडुरंगा तुका म्हणे आता उदारत होय माझा ठेवी पाय संताची. बोला. हॅलो हॅलो, कृपया लक्ष द्या. आपल्या गावामध्ये आपल्या पांगरीवासियाचं आराध्य दैवत असलेलं श्री शंभू महादेव, शंभू महादेवाच्या कावड यात्रेनिमित्त आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथेचं आयोजन समस्त पांगरीवासियाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं होतं. सुंदर असे 8 दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली. भागवताचार्य ओम सतीताई कनोजवार यांच्या मुखातून सुंदर असं भागवत आपण सर्वांनी या ठिकाणी 7 दिवस श्रवण केला. आजची काल्याची कीर्तन सेवा ही हरिभक्त पारायण कीर्तनकार गंगाधर महाराज हंबर्डे दरेगावकर यांची संपन्न झाली आहे. सर्वांनी खाली बसून घ्या. अतिशय सुंदर असं अभंगाचं चिंतन त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी केलं. काल्याच्या कीर्तनाची पहिली सेवा असून सुद्धा आपल्याला त्यांनी अभंगातून जे चिंतन, अभंगाचं चिंतन आपल्या समोर मांडलं त्याबद्दल हरिभक्त पारायण गंगाधर महाराज हंबर्डे यांचं मी समस्त पांगरीवासियाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. सतत 8 दिवस आमचे गायनाचार्य असतील बाबू महाराज राटीकर, रेगावकर महाराज, आमचे रावसाहेब मामा,
समस्त मार्कंडेतील समस्त गायक टाळकरी या सर्वांचं तुम्ही जे आम्हाला खंबीरपणे 8 दिवस ही जे साथ दिली त्याबद्दल तुमचे आता गुण काय वर्णू मी. तुम्ही सतत 8 दिवस आमच्या सप्त्यासाठी जे परिश्रम घेतलात त्याबद्दल तुमचं सुद्धा पांगरीवासियाच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि एक छोटासा सन्मान पांगरीवासियाच्या वतीने या ठिकाणी तुमचा करण्यात येणार आहे. मी माझ्या पांगरीतील सर्व नवयुवक तरुण यांना विनंती करतो की आपण सर्व साहित्य घेऊन सत्कार करण्यासाठी समोर यावं. आदरणीय भगवान पाटील, तुम्हाला सुद्धा टाईम भेटला त्याबद्दल तुमचं सुद्धा समस्त पांगरीवासियाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपण सुद्धा वेळातला वेळ काढून या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी आलात. महाराज घ्या अगोदर.